यांच्या टेबलवर आपले पेपर आहेत RTIचे आणि आता ही त्यांची जबाबदारी आहे आपल्याला. मला माझ्या हे जे काही आहे ते मी इथे थांबलेलो आहे आणि त्यांना रिसिव्ह म्हणून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. टायमिंग हा जो आहे ते लिहिलेला आहे दुपारी 2 ते सायंकाळी 5 आणि मी अगोदर आलेलो आहे. आता हे 5 वाजेपर्यंत टाईमपास करून जर म्हणत असतील की टाईम संपला समय समाप्ती की घोषणा तर ते त्यांचा प्रश्न आला. आपण आबोगाव डिपार्टमेंटला आलेलो आहे 6 नंबरच्या खिडकीवर आणि हे बघा इथे ही धमकीबद्दल सूचना लावलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाने. हे अलाउड नाहीये. मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी मी वरती चढतो. ही धमकीबद्दल सूचना आहे बघा. सरकारी कामात अडथळा आणणे IPS. आता IPS हे कुठलं कलम IPS हे कुठलं कलम आहे ते माहिती नाही. IPS हे कुठलं कलम IPS हे कुठलं कलम आहे माहिती नाही. हे काढा पहिल्यांदा तुम्ही. हे मला धमकी द्यायचे काम करताय का तुम्ही? IPS 353 कलम सरकारी कामात अडथळा आणणे 2 वर्ष सश्रम कारावाची शिक्षा. सरकारी कर्मचाऱ्यांच्याशी वाद घालणे 504 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा. म्हणजे हे माझे पेपर घेणार नाही समोर ठेवलेले पेपर घेणार नाही आणि मी जेव्हा त्यांना म्हणणार की मला रिसिव्ह म्हणून द्या तेव्हा हे मला धमकी देणार 2 वर्ष सश्रम कारावास शिक्षा. कारण का मी सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालतो असं म्हणणार. पोलिसांना हाताशी घेणार. पोलिसांना मिळालेलेच असतील असं मला वाटतं. सरकारी कर्मचाऱ्यांचा अपशब्द वापरणे. आपण आतापर्यंत काही अपशब्द वापरला नाही. हे बघा आपण आतापर्यंत कुठलाही अपशब्द वापरला नाही. आधी बघा ह्या पण आलेल्या आहेत. ह्या पण आले. काय आपलं नाव? आपण माझे पेपर घेत नाहीत. हे माझे RTIचे पेपर घ्या. RTIचे पेपर घ्या. तुमचं नाव काय? तुमचं ऐका. हा काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? मी आबोगाव डिपार्टमेंटला आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सर्व कोण परेशान करतंय? कोण परेशान करतंय? कोण कॅन्टीन कोण परेशान करतंय? तुमच्या डिपार्टमेंटचे कोण माणसं आली? तुमचं नाव सांगा. मी नाही. कोण SWMचे आले? हा मग आता त्यांना सांगा माझे पेपर घ्या आणि रिसिव्ह म्हणून स्टॅम्प घ्या. विषय वाढवायचा नाही. तुम्हाला मी पुन्हा सांगतो ते तुमच्या टेबलवर आलेले पेचर तुमच्या टेबलवर आले. तुमचं नाव सांगितलं. तुमचं आय कार्ड दिसत नाही. तुमचं आय कार्ड दिसत नाहीये मला. तुमचं आय कार्ड दिसत नाही. उलट्या बाजून दिसतंय. नाव सांगा तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा मॅडम. मी इथे आलोय. तुमचं नाव सांगायचंय. काय परेशान झाला? माझं 2 मिनिटाचं काम आहे. घ्या तुमच्या हातात घ्या. ही तुमची जबाबदारी. आता मला रिसिव्ह म्हणून देणं तुमची जबाबदारी आहे. प्रत्येक हे झालं त्यांचं क्लिअर केलं. भंडारे साहेब तुमचा काय संबंध येत नाही.